बेकायदेशीर रेती वाहतुकीविरोधात हिंगणघाट पोलीस स्टेशन यांनी मोठी कारवाई करत एका ट्रॅक्टरसह काळी रेती जप्त केली आहे। दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट कार्यालय येथील कर्मचाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी सूरज गजानन देवाडे राहणार सावली वाघ तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा हा त्याच्या ताब्यातील लाल रंगाच्या ट्रॅक्टर क्रमांक MH32 AH 6883 द्वारे मौजा सावली वाघ येथून मौजा कडाजना येथे काळी रेती चोरी करून वाहतूक करत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा कुकाबड्डी शिवार येथे नाकेबंदी केली। दरम्यान संबंधित ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता एक ब्रास काळी रेती गौण खनिज बिना रॉयल्टी वाहतूक करताना आरोपी रंगेहात आढळून आला। पोलिसांनी जागीच पंचनामा करून ट्रॅक्टर क्रमांक MH32 AH 6883 व एक ब्रास काळी रेती असा एकूण अंदाजे 8,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। त्यानंतर हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। महाराष्ट्र 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।